ओके, ठीक आहे बाळांनो, आज आपण वेक्टरचं लास्ट लेक्चर घेतोय. आपण लास्ट लेक्चरला 5.5 सुरू केला होता. तर 5.5 मधले पहिले 3 क्वेश्चन्स आपले झाले आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला नेक्स्ट 4, 5, 6, 7 हे क्वेश्चन घ्यायचे. पण ठीक आहे, याला 7 पहिले आपण घेऊया, नंतर मग बाकीचे घेऊया. पहिले घ्या 7. Find the volume. Find the volume of a tetrahedron. Find the volume of tetrahedron. Check. Whose vertices are A -1, 2, 3, B 3, -2, 11, sorry 1, 11, C 2, 1, 3 and D -1, -2, 4. ओके, एक लक्षात घ्या, स्केलर ट्रिपल प्लॉट मध्ये आपण 3 वर्क करू शकतो. 4 पॉइंट आले. नीट लक्षात घ्या मी काय सांगतो. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विचारला तुम्हाला 3 वेक्टर पाहिजे, 3 एज पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपेड विचारला 3 वेक्टर पाहिजे, बरोबर आहे. पण नीट लक्षात घ्या, आता जर 4 पॉइंट आले, हे एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे मॉडिफाय करून एक्झामला येऊ शकते. असं एक सॉल्ड एक्झाम्पल पण आहे. नीट लक्षात घ्या, इकडे नीट ऐका बरं का. जर 4 पॉइंट असतील, किती 4 पॉइंट, तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विचार द्या, व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपेड विचार द्या, किंवा हे 4 पॉइंट कोप्लेनर दाखवायला विचारू द्या. तुम्ही काय करायचं, या 4 पॉइंट पासून 3 वेक्टर बनवायचे. किती वेक्टर बनवायचे? 3. बनवायची आयडिया खूप सिंपल. यातला एक कोणतरी फिक्स करायचा. ए जर ए फिक्स केला तर ए बी, ए सी, ए डी 3 वेक्टर बनवायचे. नीट ऐका बरं का. आता मी जे सांगतोय जनरल डायरेक्टली, ह्या टाईपचे एक्झाम्पल येऊ शकतं एक्झाम्पलला. 4 पॉइंट आहे, तुम्ही ए फिक्स केला तर ए बी बार बनवला, एसी बार बनवला, एडी बार बनवला, 3 वेक्टर बनले. हा, आता व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपेड विचारला, त्या तिघांचा बॉक्स प्लॉट घ्यायचा. भेटला व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपेड. हा, जर टेट्राहेड्रॉन असेल तर 1/6 बॉक्स प्लॉट दाखवायचा. आणि जर हे 4 पॉइंट कोलिनियर कोप्लेनर दाखवायला विचारले असतील, तर हे 4 पॉइंट कोप्लेनर दाखवायला विचारले असतील तर हा बॉक्स प्लॉट 0 दाखवायचा. म्हणजे 4 पॉइंट काय होतील? कोप्लेनर होतील. एक्झाम्पल एकच आहे, मी तुम्हाला 3 टाईपचे एक्झाम्पल सांगितले. 4 पॉइंट देऊन तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपेड विचारू शकतात. डायरेक्ट एक पॉइंट फिक्स करा, ए बी, ए सी, ए डी, बरोबर आहे. 3 वेक्टर फाइंड करा, बॉक्स प्लॉट फाइंड करा, व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपेड, बरोबर आहे. हा, दुसरा मुद्दा काय, जर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विचारला तर बॉक्स प्लॉटला 1/6 ने मल्टिप्लाय करा. आणि जर एक 4 पॉइंट कोप्लेनर दाखवायचे असतील एका प्लेन मध्ये, तर याचा बॉक्स प्लॉट फाइंड करायचा असाच बनवून. आणि तो जर 0 आला तर 4 पॉइंट काय आहे? कोप्लेनर आहे. कारण की बॉक्स प्लॉट 0 आला म्हणजे 3 वेक्टर कोप्लेनर झाले. हे 3 वेक्टर कोप्लेनर म्हणजे 4 पॉइंट कोप्लेनर. ओके, ठीक आहे, थिअरी संपली याची. आता आपल्या इथं काय विचारलं, इथे व्हॉल्यूम ऑफ काय विचारला, पॅरॅललोपिपेड, टेट्राहेड्रॉन, कोप्लेनर दाखवायचे. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विचारलेलं आहे. मग ठीक आहे,
सोल्युशन लेट पॉइंट ए लिहायचा -1 2 3 देअरफॉर ए बार काय येईल -i + 2j + 3k पॉइंट बी काय येईल 3 - 2 1 दिलेला आहे देअरफॉर बी बार काय येईल 3i - 2j + k सी काय येईल 2 1 3 देअरफॉर सी बार 2i + j + 3k and okay d bar + 4k ओके आता प्रश्न आला बघा देअरफॉर सर्वात पहिले फाइंड करायचा ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार सर्वात पहिले फाइंड करायचा ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार करा बरं फाइंड करा फाइंड प्रत्येकाला पटकन आणि लक्षात ठेवा 1 पॉइंट फिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला ए बी ए सी ए डी फाइंड करायचा काही जण ए बी बी सी सी डी फाइंड करतात चूक 1 पॉइंट फिक्स असला पाहिजे बरोबर आहे म्हणजे ए बी ए सी ए डी फाइंड करायचा ओके बी बार इथे टाका व्हॅल्यूज ब्रॅकेट ओपन करा 3 - -1 3 + 1 4i -2 -2 -4j 1 -3 -2k बरोबर आहे का चेक करा बाळांनो सोपा क्वेश्चन आहे आयएमपी क्वेश्चन लक्षात ठेवा 5.5 जेवढी मी घेतो ती पूर्ण आयएमपी आहे कारण तेवढीच आहे 7 क्वेश्चन आहे फक्त 5.5 मध्ये त्यातला एक क्वेश्चन एक्झाम येणार आहे हा डायरेक्ट 3 किंवा 4 मार्क्स येणार आहे ओके अडचण काय ए बी बार मध्ये हा आता सिमिलरली एसी बार सांगितल्याप्रमाणे ए प्रत्येकात कॉमन आला पाहिजे एसी बार म्हणजे सी बार मायनस सी बार करा व्हॅल्यू पुट therefore AC bar 2 + 1 1 - 2 3 - 3 and D bar minus C 0i -4j plus k ओके का चेक करत चालायचं आम्हाला प्रत्येकाने बरोबर आहे ओके बरोबर आहे ओके आता देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन
व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन आहे म्हणून व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काय येईल? 1/6 इंटू बॉक्स प्रॉडक्ट AB बार AC बार AD बार which is equals to 1/6 बॉक्स प्रॉडक्ट मध्ये डिटर्मिनंट 4 -4 -2 3 -1 0 0 -4 1. ओके, हा 1/6 चा सूत्र राहील. पुढचा डिटर्मिनंट सॉल्व करा. डिटर्मिनंट सॉल्व करा पुढचा. ओके, किती आला? डिटर्मिनंट किती आला? डिटर्मिनंट आला पाहिजे -4 -4 into 3 -12 plus -2 into -8 म्हणजे -16. -2 into -2 into -12 24 येतोय. मायनस प्लस होईल ना. ओके, म्हणजे त्याला 1/6 इंटू हा प्लस होईल 24 प्लस 12 36 -4 32 डिव्हिजन होत नाही. अपॉन 6 क्यूबिक युनिट. हा आला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. आता सेम पॅरलल एक्झाम्पल आहे पेज नंबर 182 सॉल्ट एक्झाम्पल 6. नीट ऐका, फक्त काय सांगतोय. 4 पॉइंट दिलेत A, B, C आणि D आणि नॉन कोप्लेनर दाखवायचे. काय दाखवायचे? नॉन कोप्लेनर. मग ABCD 4 पॉइंट दिलेत ना, 4 पॉइंट वर 4 पोर्शन वेक्टर, परत AB वेक्टर, AC वेक्टर आणि AD वेक्टर काढायचा आणि नॉन कोप्लेनर दाखवायचा ना. मग त्याचा बॉक्स प्रॉडक्ट घ्यायचा डायरेक्टली. जर तो 0 आला तर कोप्लेनर, नाही 0 नाही आला तर नॉन कोप्लेनर. मग तो 34 येतो म्हणजे नॉन कोप्लेनर. पेज नंबर 182 वरती सॉल्ट एक्झाम्पल 6 IMP एक्झाम्पल आहे. याप्रमाणे सॉल्व्ह करायचंय.
वाटलं तर वरती लिहून ठेवा समासामध्ये. पेज नंबर 182. सॉल्ड एक्झाम्पल 6. सेम याप्रमाणेच एक्झाम्पल आहे. फक्त काय करायचे तिथे नॉन कोव्हेलंट दाखवायचा. म्हणजे परत ABCD घ्यायचे, AC बार, AB बार, AC बार, AD बार फाईंड करायचा. फाईंड केला त्यांचा बॉक्स प्रॉडक्ट नॉन झिरो दाखवायचा, नॉन कोव्हेलंट. ठीक आहे, ओके. या दोघांपैकी एक एक्झाम्पल फायनलला 3 किंवा 4 मार्क्स येऊ शकतो. आणि याचं एक मिक्स मध्ये आहे पॅरलोपिपेडचं एक्झाम्पल आहे. 4 पॉईंट आहे. पॅरलोपिपेड म्हणजे 1/6 गायब होईल तिथं फक्त. बरोबर आहे, ओके. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घ्या. ठीक है, बना नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. If U bar is equal to I minus 2J plus K, R bar 3I plus K and W bar is equal to J minus K are given vectors then find U bar plus W bar dot W bar cross R bar cross R bar cross W bar. दोन मिनिट थोडासा चेंज पाहिजे वाटतं. सिंपल आहे तो. ऍक्च्युली पहिला म्हणजे ए, दुसरा म्हणजे बी, तिसरा म्हणजे सी आहे ना. म्हणजे ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे ए बार बी बार सी बार बॉक्स प्लॉट विचारलेला आहे. ठीक आहे, करा बरं सॉल्व. पहिले यू बार प्लस डब्ल्यू बार फाईंड करा. खाली यू बार प्लस डब्ल्यू बार फाईंड करा. तोपर्यंत चेक करतो. ओके, हा क्वेश्चन मग चेंज करून घ्यायचा आहे. फक्त इथे डब्ल्यू बारच्या ऐवजी यू बार घे. म्हटलं मला काही डाऊट वाटला होता क्वेश्चन मध्ये. ओके, मग सगळ्यात पहिला मुद्दा आहे की इथे 3 वेक्टर आपल्याला फाइंड करायचे आहे. सोल्युशन गिवन
ते पहिले यू आर डब्ल्यू तिन्ही लिहून घ्या. फुल फॉर्म मध्ये यू आय -2j प्लस के आर 3i बरोबर आहे. सर्वात पहिले फाइंड करायचा यू बार प्लस डब्ल्यू बार ना. यू बार प्लस डब्ल्यू बार दोन्ही व्हॅल्यूज टाका, दोघांची ऍडिशन घ्या. यू बार आणि डब्ल्यू बारची ऍडिशन काय येईल? आय -j प्लस 0k. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? दुसरा यू बार क्रॉस आर बार हा वेक्टर फाइंड करायचा. अँड यू बार क्रॉस आर बार यू आणि आर चा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा. क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे डिटर्मिनंट आय जे के. पाहून घ्या, फक्त पहिली टर्म आहे, बाकी दोन्ही क्रॉस प्रॉडक्ट आहे. आय जे के यू आणि आर ना, म्हणजे 1 - 2 1 3 0 1. करा फाईन प्रत्येकाने. ऑनलाईन वाले जे घरून बसून लेक्चर ऐकताय त्यांनी जरी सॉल्व्ह करून सांगितलं आन्सर तरी चालेल. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला लावून राहिले फक्त. लक्षात ठेवा, ही एक्सरसाइज जरी इम्पॉर्टंट असली शेवटची, पण याच्यामुळे साहेब प्रत्येक क्वेश्चन मध्ये डिटर्मिनंट आलाच. बरोबर आहे, डिटर्मिनंट सॉल्व्ह झालाच पाहिजे प्रत्येकाला. मॅट्रिक्सच्या वेळेस आपण सॉल्व्ह केले होते. त्यानंतर पुढचा इथे लिहून ठेवतो. अँड आर म्हणजे 3 0 1 डब्ल्यू म्हणजे 0 1 -1. ओके, सर्वात पहिले यू बार क्रॉस आर बार किती आला? ऑनलाईनला कोणा झाला असेल तर माईक ऑन करून सांगू शकताय. वेक्टर येणार आहे, डॉट क्रॉस मध्ये काय नंबर्स येणार फक्त. आय जे के काय आला सांगा त्याला? -2i प्लस 2j प्लस चेक करा प्रत्येकाने बरोबर आहे का? हा, ज्यांचा हा झाला त्यांनी पुढचं सॉल्व्ह करायला लागेल. ओके, पुढचा फाइंड करा. आर बार क्रॉस डब्ल्यू बार.
माइनस आय माइनस 3J प्लस 3K. बरोबर आहे का? अरे चेक करा, बरोबर आहे. बरोबर आहे का? जर चुकी म्हटलं तर काहीतरी फॉल्ट वाटतोय ना. जे तिथं चेक करा बरं. प्लस 3J हा माझा वर्ग आहे. हा ए बार होता, म्हणजे हा झाला ए बार, हा बी बार आणि हा सी बार. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे बॉक्स प्रॉडक्ट असतो ना. म्हणजे हा ए झाला, हा बी झाला आणि हा सी बार झाला. इक्वेशन नंबर 3. मग देअरफॉर यू बार प्लस डब्ल्यू बार डॉट यू बार क्रॉस आर बार क्रॉस आर बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू बॉक्स प्रॉडक्ट. इथे दिलेले बॉक्सचे ब्रॅकेट आहे, इथे दिला बॉक्स, हा बॉक्स प्रॉडक्ट होतो. बॉक्स प्रॉडक्ट यू बार प्लस डब्ल्यू बार यू बार क्रॉस आर बार क्रॉस डब्ल्यू बार. म्हणजे डिटर्मिनंट 1 minus 1 0 minus 2 2 6 minus 1 3 3. करा सॉल्व. परत डिटरमिनंट सॉल्व करायचं आहे. ओके, किती आला डिटर्मिनंट? -12. -12. ओके, ऑनलाइन वाले स्क्रीनशॉट घ्या. ओके, नेक्स्ट घेतला स्क्रीनशॉट. आयनचे एक्झाम्पल हे सुद्धा
नेक्स्ट झाला. क्वेश्चन नंबर 5. Question number 5. If C bar is equal to 3A bar minus 2B bar, then prove that बरोबर आहे. ओके, सोल्युशन. मेथड नंबर 1. पहिली मेथड इथे पाहून घ्या. पहिली मेथड सोपी. इथे मी घेतो G1 C bar is equal to 3A bar minus 2B bar. याचा अर्थ झाला therefore C bar is a linear combination of A bar and B bar. मान्य आहे का? C bar हा A bar आणि B bar चं काय आहे? लिनियर कॉम्बिनेशन आहे. आणि जर एक वेक्टर हा दुसऱ्या दोन वेक्टरचा लिनियर कॉम्बिनेशन असेल तर हे तिन्ही वेक्टर कोप्लेटर असतात. ठरवून द्यायचं डायरेक्ट आपण R bar is equal to M A bar plus M B bar घेतलाय ना. इथेच म्हटलेलं आहे therefore C bar, A bar and B bar are कोप्लेनर. मान्य का प्रत्येकाला? आणि आपण नोट पाहिली जर तीन वेक्टर कोप्लेनर असतील त्यांचा बॉक्स प्रॉडक्ट किती असतो? and therefore याचा तिघांचा बॉक्स प्रॉडक्ट झिरो येईल. संपला प्रूफ. काही अडचण मेथड नंबर 1 मध्ये? मेथड नंबर 2. एकच क्वेश्चन आहे, दोन मेथड आहे. मेथड नंबर 2. इथे मी कन्सिडर करतो A बार, B बार, C बार बॉक्स प्रॉडक्ट. हा झिरो आणून दाखवला जातो. पावर का A बार डॉट B बार क्रॉस C बार. बरोबर आहे का? याचा मिनिंग हाच आहे ना. आता A बार आहे असं राहिला, B बार सुद्धा आहे असं राहिला क्रॉस. C बार ची व्हॅल्यू दिली का एक्झाम्पल मध्ये? त्या C बार ची व्हॅल्यू दिलेली ना, ती टाकून देऊ. C बार ची व्हॅल्यू पुट केली फक्त. इथे कोणता प्लॉट आहे? क्रॉस. मग हा B क्रॉस जो आहे हा इथे मी डिस्ट्रीब्यूट करून देतो. चालेल? डिस्ट्रीब्यूट करताना नंबर पुढे घ्यायचा आणि फक्त आहे त्या ऑर्डरने डिस्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे इथे काय होईल? A बार डॉट इंटू ब्रॅकेट इथे येईल 3B बार क्रॉस A बार. चालेल का? तो नंबर पहिले लिहून घेतला B बार क्रॉस A मायनस 2B बार क्रॉस B बार. अडचण बोला बरं. हा, आता मला सांगा क्रॉसची डेफिनेशन काय? आठवा बरं. कोणता अँगल? साईन येतो ना. मग साईन जर आला
तर कोणत्याही वेक्टरचा सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट हा 0 येणार आहे, कारण की अँगल थिटा 0 होईल आणि साइन 0 किती 0, म्हणजे हा बी बार क्रॉस बी बार काय होईल 0 बार, कारण काय सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट इज 0. ओके, therefore box product ABC is equals to A bar dot 3B bar cross A bar minus 2 into 0 bar. आता 2 into 0 0 तर मायनस करणे फरक पडणार आहे का नाही, मग उरलं काय A bar डॉट, आता हा जो 3 हा स्केलर आहे तो आपण बाहेर घेऊ शकतो, म्हणजे त्याला 3 इंटू A बार डॉट B बार क्रॉस A बार, म्हणजे हा काय आहे बॉक्स प्रॉडक्ट ABA. आणि आपण एक नोट पाहिली की जर बॉक्स प्रॉडक्ट मध्ये 2 वेक्टर कोलिनियर असतील तर 0 असतो, किंवा डोक्यात ठेवा बॉक्स प्रॉडक्ट मध्ये कोणतेही 2 वेक्टर जर सारखे आले ना तर आन्सर 0 असतो, म्हणजे 0 आहे. तेच प्रूव्ह करायचं होतं का? ओके, ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घ्या. 2 मार्क्स. हा, पण तुम्ही जर पहिला आन्सर येईल तर तेवढंच मार्क्स मिळणार आहे, दुसरं येईल तर तेवढंच मिळणार. पहिला सोपा उद्योग, खूप सोपा उद्योग. ओके, ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घ्या. आणि चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन नंबर 4. काल आपण 1 2 3 घेतला होता, आज 7 6 5 4 घेतलेला आहे. मी सिक्वेन्शियली त्यांच्या IMP सिक्वेन्स प्रमाणे दिली. ओके, लास्ट क्वेश्चन नंबर 4 ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घेतलाय, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. असा नाही की हा IMP नाहीये, हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे, कारण की या एक्झाममध्ये 7च क्वेश्चन आहे, 7 पैकी एक एक्झामला येणार आहे. आणि तुम्हाला एक मी सॉल्व करायला लावलं एक्स्ट्रा फक्त, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4. prove that number 1 box product A bar B bar plus C bar A bar plus B bar plus C bar is 0. याला परत 2 वेळ देतो. मेथड नंबर 1. ओके, कन्सिडर बरोबर आहे. याचा मिनिंग असणार आहे, खाचरायला घेतो, which is equals to याचा मिनिंग असणार आहे A बार डॉट इंटू ब्रॅकेट B बार प्लस C बार क्रॉस A बार प्लस B बार प्लस C बार. बरोबर का? बॉक्स प्रॉडक्टचा मिनिंग लिहिला फक्त A बार डॉट B, A बार B बार C बार A बार डॉट B बार क्रॉस C बार ना, तो वापरला फक्त इथे. ओके, आता काय करा, ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे ना क्रॉस मध्ये, आहे त्या ऑर्डर न बदलता. पहिले B बारने क्रॉस मध्ये याला मल्टिप्लाय करा, याला करा, याला करा, नंतर C ने
प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. ए बार डॉट पहिला येणार बी बार क्रॉस ए बार प्लस बी बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस सी बार. अडचण बोला बरं. दुसरा सी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस बी बार प्लस सी बार क्रॉस सी बार. अडचण बोला बरं इथपर्यंत. सरळ मल्टिप्लाय केले सगळे प्लस आहे ना. ओके मला सांगा बी बार क्रॉस बी बार किती, सी बार क्रॉस सी बार किती, 0. ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार प्लस 0 बार प्लस बी बार क्रॉस सी बार प्लस सी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस बी बार प्लस 0 बार. आता हे 0 बार नाही लिहिलं तरी काय फरक पडणार आहे का. हा ए जो डॉट मध्ये आहे हा याला मल्टिप्लाय देऊ, याला मल्टिप्लाय देऊ, याला पण देऊ आणि याला पण चालेल. प्रत्येकाला डॉट मध्ये द्या. म्हणजे पहिला झाला ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार प्लस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार प्लस ए बार डॉट सी बार क्रॉस ए बार प्लस ए बार डॉट सी बार क्रॉस बी बार. अडचण बोला. अरे बघा अडचण इतकी अडचण वाटते. ओके देयरफॉर ए बार बी बार प्लस सी बार ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू पहिला काय आला हा आला बॉक्स प्रॉडक्ट ए बी ए बरोबर का प्लस दुसरा काय आला बॉक्स प्रॉडक्ट ए बी सी प्लस तिसरा काय आला बॉक्स प्रॉडक्ट ए सी ए आणि चौथा काय आला प्लस बॉक्स प्रॉडक्ट ए सी बी. लक्षात ठेवा बॉक्स प्लॉट मध्ये जर दोन वेक्टर सारखे असले तर व्हॅल्यू किती असती 0. म्हणजे हा झाला 0, इथे पण हा झाला 0 आणि इथे आपण इंटरचेंज करून घेऊ. जर बॉक्स प्लॉट मध्ये सिंगल इंटरचेंज केला तर साइन चेंज होतो ना. म्हणजे प्लसचं काय होणार मायनस. म्हणजे त्याला 0 प्लस बॉक्स प्लॉट एबीसी प्लस 0 तर साइन चेंज झालं मायनस बॉक्स प्लॉट एबीसी. 0 ला 0 गेलेला आहे संपला विषय त्याचा. आणि हे पहा ना एबीसी प्लस आहे एबीसी मायनस डायरेक्ट कॅन्सल झाला म्हणजे आन्सर आलं 0. हेच प्रूव्ह करायचं होतं का. अरे हेच प्रूव्ह करायचं होतं. ओके याला मेथड नंबर 2 सांगतो काय. मेथड नंबर 2 इज इक्वल टू बॉक्स प्लॉट आहे ना. आता एबीसी ला जर तुम्ही आयजेके याप्रमाणे घेतलं तर हा होईल 1 0 0 0 1 1 1 1 1 1 1 1 0 ना पहिला ए. एबीसी ला आयजेके सारखं घ्यायचं आणि त्या पुढे इंटू बॉक्स प्लॉट एबीसी टाकायचा. कारण की हा आयजेके नव्हता ना म्हणून. आता हा जर सॉल्व केला
6 0 येतो. 0 into box plot ABC 0. हा आन्सर. अडचण बोला. ओके, ऑनलाईन वाले पटकन स्क्रीनशॉट घ्या. सेकंड एक्झाम्पल तुम्ही या मोठ्या मर्यादेने सॉल्व्ह करून पहा. मी सेकंड एक्झाम्पल डायरेक्ट थोडा मिळेल तुम्हाला. ओके, ऑनलाईन स्क्रीनशॉट घ्यायचा पटकन. घेतला? ठीक आहे. नंबर 2, फोर्थचं नंबर 2. नंबर 2 क्वेश्चन चेंज आहे म्हणून घेतो तो. सेकंड एक्झाम्पल, ए बार प्लस 2b बार माइनस c बार डॉट ए बार माइनस b बार क्रॉस ए बार माइनस b बार माइनस c बार. आणि याचा आन्सर दाखवायचं तुम्हाला 3 बॉक्स प्लॉट ए बार बी बार सी बार. क्वेश्चन चेंज करून घ्या बुक मध्ये. आयडिया खूप सोपी आहे. सोल्युशन हे तिन्ही वेक्टर्सचा बॉक्स प्लॉट आहे ना. ए बार माइनस सी बार डॉट ए बार माइनस बी बार क्रॉस ए बार माइनस बी बार माइनस सी बार. म्हणजे ऍक्च्युली हा आहे बॉक्स प्रोडक्ट ए बार प्लस 2b बार माइनस सी बार. ए बार माइनस बी बार, दोघांच्या मध्ये स्पेस पाहिजे फक्त. ए बार माइनस बी बार माइनस सी बार. मग आता हा बॉक्स प्लॉट आपण लिहू शकतो बा. डिटर्मिनंट याला जर एबीसीला जर आपण आयजेटी कन्सिडर केला तर मला सांगा पहिल्या वेक्टरचे कोएफिशिएंट 1 2 -1, दुसऱ्याचे 1 -1 0 1 -1 -1 आणि आयजेटी कन्सिडर केलं आपण मग इंटू बॉक्स प्लॉट एबीसी लिहावं लागेल. आणि हे सॉल्व्ह केलं की कम्प्लीट याचा आन्सर सी येतो. आणि हा ए बार बी बार सी बार तसं तर आपण तेच आपल्याला दाखवायचं. ज्यांना वाटतंय ते एक्झाम्पल लॉंग मेथडने सॉल्व्ह करायचंय करू शकताय. ते आन्सर तेवढं देणार आहे 3ABC. पण हा परत मागचा ऐका बाळांनो. अशा प्रकारे आपण 5.5 पूर्ण घेतला. माझा क्वेश्चन आहे 8 9 10 करायचा नाही. 25% रिडक्शन झालं ना, त्यात 8 9 10 कट झालेला आहे. यातले 7 एक्झाम्पल आणि एक शॉर्ट एक्झाम्पल तुम्हाला असं सांगितलं मी. एवढे 8 एक्झाम्पल करून जा. एक शॉर्ट आणि 8 7 अनशॉर्ट. बाळांनो यातलं एक एक्झाम्पल 3 किंवा 4 मार्क्सला एक्झाम देणार. किंवा छोटं एक्झाम्पल आलं 2 मार्क्स वगैरे एक्झाम्पल. ज्या एक्सेल मधलं एक्झाम्पल कंपल्सरी येणार आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे आपला वेक्टर संपतो. याच्यामध्ये फक्त आपला एकच असा क्वेश्चन राहिलेला आहे. तो सांगतो कोणता आहे. सॉल्ड येतो ही, अनसॉल्ड नाहीये. ओके, पेज नंबर 155 वरचा क्वेश्चन नंबर 5 सॉल्ड एक्झाम्पल आहे. प्रूव्ह दॅट द मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. आयएमपी क्वेश्चन आहे तो. प्रूव्ह दॅट द मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. एवढा एकच क्वेश्चन तुम्ही करता. सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. जास्त काहीच गोळ नाहीये. पेज नंबर लिहून ठेवा प्रत्येकाने. पेज नंबर 155 सॉल्ड एक्झाम्पल 5. क्वेश्चनचं टायटल सांगतो. प्रूव्ह दॅट मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. ऍज अ सरम म्हणून हा एक्झामला येतो, पण इथं तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल दिलंय.
एवढं फक्त प्रत्येकाने पाहायचं आहे. लास्टला जर मला कुठे वेळ मिळाला तर मी एखाद्या व्हिडिओ लेक्चरला पण करून सांगेन. पण ठीक आहे, अशा प्रकारे आपला वेक्टर संपलेला आहे. ओके, आता आपण लाईन चेंज आधी ऑर्डर डिग्रीचे इक्वेशन जे आहे डिफरन्शियल इक्वेशनचा तो पार्ट घेऊया आणि त्यानंतर मग उरलं काय घ्यायचं ते थोडं पाहूया.